म्हणजे डॉक्टर, तुम्ही तुम्ही मला जयंतला सोडायला सांगताय? नाही 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 मिसेस कानेटकर, मी त्यांच्यावर फक्त उपचार करायला सांगतोय. मिसेस कानेटकर, आपल्या देशात अनेक जोडप्यांमध्ये असा स्त्रियांचा छळ होतो. कधी शारीरिक तर कधी मानसिक. 30% बायका रोज ह्या प्रॉब्लेम मधून जात असतात. म्हणजे तुम्ही एखाद्या लग्न कार्यात गेलात किंवा किंवा एखाद्या समारंभात गेलात तर त्यातल्या 100 बायकांपैकी 30 बायका ह्या प्रॉब्लेमला फेस करत असतात रोज. आता मला सांगा, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला फक्त बायकांकडे बघितल्यावर बाहेरून समजतात? आता मिसेस कानेटकर, जसं तुम्ही तुमचं दुःख लपवता, बरोबर, तसंच प्रत्येक स्त्री तिचं दुःख लपवत असते, कारण आपला समाजच तो दबाव तिच्यावर टाकतो. लग्नानंतर मुलीने खुश राहायला हवं अशी सगळ्यांची अपेक्षा असते. मिसेस कानेटकर, मोस्ट ऑफ द टाइम्स ना बायका कमवत्या नसतात. त्यामुळे ह्या लग्नामधनं आपण बाहेर कसं पडायचं, आपलं कसं होणार ह्याची त्यांना भीती असते. आणि या भीतीमुळेच ते प्रॉब्लेम्सकडे कानाडोळा करतात. कधी कधी नवऱ्याच्या जबरदस्तीचंच प्रेम समजतात. नवऱ्याच्या धाकाला हक्क म्हटलं जातं. आज मला तुमची परिस्थिती दिसते म्हणून मी तुम्हाला सहज म्हणू शकतो की अहो काय झालं, यातून तुम्ही बाहेर का नाही पडत. पण हे इतकं सोपं नाहीये, हे मला माहिती आहे. आणि या गप्प राहिलेल्या 30 बायकांचं आयुष्य सुद्धा हेच सांगतं. अशा प्रॉब्लेम्समधून बाहेरून पटकन बोट दाखवता येतं की अगं काय तू कशाला सहन करत बसलीयस, तू बाहेर का नाही पडत आहे. पण मला सांगा मिसेस कानेटकर, सहन न करणं, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणं हे इतकं सोपं असतं का? मिसेस कानेटकर, तुम्ही नेहमी बघा, कधीही अनोळखी गुन्हेगारांना गुन्हा करणं खूप अवघड जातं. आणि आपल्याकडे सगळ्यात मोठे गुन्हे हे नवरा बायकोच्या नात्यांमध्ये, रक्ताच्या नात्यांमध्ये आणि या प्रेमाच्या गुंत्यातूनच येतात. आय एम सॉरी मिसेस कानेटकर, मी तुमच्यावर कुठल्याही प्रकारची बळजबरी करणार नाही. पण एक सल्ला मात्र तुम्हाला नक्की दे, लवकरात लवकर त्या 30 मधून बाहेर पडा आणि तुम्हाला काय करायचंय हे ठरवा, प्लीज. लक्ष्मी, काय ग, एवढं घाबरायला काय झालं? कोणाकडे उपकार मागायला जात नाहीयेस तू? तसं नाही सासूबाई, पण मला ना अनिश्चिततेची खूप भीती वाटते हो. आपली मुलं कधी काय बोलतील काहीच सांगता येत नाही. तू बस इथे. लक्ष्मी, तू बस इथे आधी, बस. काय परिणाम होतील त्याचा विचार करू नकोस. त्या दोघींना बोलव, समोर बसव आणि नीट बोल त्यांच्याशी. वीणा, सिंचना, अगं या ना मुलींनो. बसा दोघी, मला बोलायचंय तुमच्याशी. आणि मी जे म्हणते ते तुम्ही ऐकाल, नाही म्हणणार नाही अशी खात्री आहे मला. काय झालं आई? काही हवंय का तुम्हाला? मी आहे ना. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय वहिनी? मी आईना काहीच मदत करत नाही का? अगं ए, तुम्ही भांडू नका आधी. तुम्ही बसा बघू, मला जे बोलायचं ते खूप महत्वाचं आहे. बसा म्हटलं ना. सिंचना, बस ना. वीणा, सिंचना, हे बघा, दरवर्षी आपण आपल्या घरात गणपती बसवतो, सण अगदी उत्साहात एकत्र साजरा करतो. पण यावर्षी मात्र माझ्या मनात प्रश्न उभा राहिलाय. या अशा दुभंगलेल्या घरात गणपती बाप्पाला कसं आणायचं? म्हणून तुम्हा दोघींना एक विनंती होती, या गणपतीच्या दिवसांमध्ये तरी हा दोर आपण काढून टाकूया का? सगळ्यांनी मिळून नेहमीप्रमाणे एकत्र गणेशोत्सव साजरा करू. काय वाटतं तुम्हाला? तुम्ही दोघी काही बोलत का नाही आहात?
माझं म्हणणं पटलं नाही का तुम्हाला? अगं इतकी वर्ष आपण गणेशोत्सव एकत्र या घरात या छताखाली साजरा करतोय. या वर्षी किमान गणपतीच्या दिवसांपुरतं बाकी सगळी भांडणं विसरून आपण एकत्र गणेशोत्सव साजरा करूया ना. काढून टाकूया का दोन? काय वाटतं तुम्हाला? मला चालणारच आहे आई, पण यांचं काही सांगता येत नाही ना. नाही आई, मला चालणार नाही. हे बघा, गणपतीच्या निमित्ताने म्हणून ही दोरी बाजूला आपण काढणार, मग काय वहिनींचं पुन्हा चालू होणार. माझा इन्सल्ट करणार, मला टोमणे मारणार, ते काही नाही. मला ही दोरी बाजूला करायची नाही. दॅट्स इट. अवलक्षणे अगं केसानं गळा कापलास तू माझ्या सिद्धीचा. त्याला हाताची धरून असं काही नाटक रचलंस की खरंच त्याला वाटलं की पोलिसांची दार पडली आहे म्हणून त्यानं पैसे लपवले आणि तू बरोबर तुझ्या वडिलांना ते पैसे चोरी करून न्यायला सांगितलंस. हो, अगदी बरोबर आहे. आम्ही जेव्हा लग्नात हुंडा मागितला तेव्हा तुझ्या आई वडिलांनी मोठ्या ठेचत ऐकवलं आम्हाला की हुंडा मागणं कसं चुकीचं आहे. आणि आता लेकीला हाताशी धरून लेकीच्या सासरी चोरी करताना कुठे गेले ते थोड विचार. काका, आजी, अहो तुम्ही म्हणताय तसं काहीच केलेलं नाही हो आम्ही. मला हे काही माहिती सुद्धा नाहीये. मी काय, माझ्या बाबांनी काय, आम्ही कुठली चोरी वगैरे नाही केली आहे. ए, ही मगरीची अस्वगाणं बंद कर. याचा माझ्यावरती काही एक परिणाम होणार नाही. एक लक्षात ठेव, मी आणि संपत आम्ही दोघांनी स्वतःच्या डोळ्यांनी तुझ्या वडिलांना महागड्या गाडीतून फिरताना बघितलंय. एक सांग, तुझ्या वडिलांकडे एवढी महागडी गाडी आली कुठून? 2 वेळचं चांगलं चुंगलं जेवायचं जिथे वांदे तिथं तुझ्या वडिलांकडे एवढी महागडी गाडी आलीच कुठून? याचा अर्थ एकच अवलक्षण आहे, ते चोर आहेत. तुझं अख्खं माहेर चोर आहे. आणि हो, तू ही चोर आहेस, चोर. अहो आजी, नाही नाही हो, मी चोर नाहीये. माझं माहेरही चोर नाहीये. हो हो, तू चोर आहेस. तुझं अख्खं खानदान चोर आहे. तुम्ही सगळे चोर आहात, चोर. कळलं? आजी, चोर माझी बायको किंवा तिच्या माहेरचे नाही आहेत. तर आपल्याच घरातला एक माणूस आहे. वा सिद्धू, वा. डोकं ठिकाणावर आहे ना तुझं. आता तू तुझ्या बायकोला आणि तुझ्या सासूरवाडीला वाचवण्यासाठी आपल्या स्वतःच्याच घरातल्या लोकांना चोर ठरवणार आहेस काय? हे बघ आजी, मी तुझ्यासारखा उठसूट आरोप करत नाहीये. माझ्याकडे पुरावा आहे म्हणून बोलतोय. म्हणजे सिद्धू, अरे तू तू काय बोलतोयस? आपल्या घरात कसं कोणी काही चोरी करेल? हे बघ, तुझा काहीतरी गैरसमज होत असेल. हे बघ आई, माझा काही गैरसमज होत नाहीये. खरंच सांगतोय मी, माझ्याकडे पुरावा आहे म्हणूनच मी बोलतोय. एक काम करूया, आपण थेट त्या व्यक्तीलाच विचारूया ना, चालेल?
5 कोटी रुपये कॅश असलेली बॅग कुठे आहे वहिनी? तू हे मला का विचारतोय सिद्धू? एक मिनिट, तुला असं म्हणायचंय का मी चोरी केली ही? तू आता मला या घरात चोर ठरवणार आहे? आई आई, आपला सिद्धू मला चोर म्हणतोय, मला चोर ठरवतोय तो. पप्पा तुम्ही तरी त्याला समजावून सांगा ना, मी नाही चोरी केली. आजी बघा ना, आपला सिद्धू काय म्हणतोय. तो मला चोर म्हणतोय. तुम्हाला तर माहिती आहे ना, मी या घराशी किती प्रामाणिक होते. आणि आजी, मी इथून पुढे देखील प्रामाणिक राहील. आणि माझ्या प्रामाणिकपणाची ही शिक्षा देणार आहे तो मला. आजी, मी पाय पडते तुमच्या. सिद्धू, नीलांबरीचं नाव घेताना 10दा विचार कर, कळलं? ती गाडे पाटील घराण्याची थोरली नाचून आहे. समजलं ना? सिद्धू, अरे खरंच बोलताय ताई. नीलांबरी नाही काही असं करणार रे. तू काळजी करू नकोस नीलांबरे, आमचा तुझ्यावर विश्वास आहे. त्याला काय बोलायचं ते बोलून घेऊ दे. हा एकदा तोंडावर पडला ना, मग मी याच्याकडे बघतो. तोंडावर कोण पडणार आहे कळलंच तुम्हा सगळ्यांना. ही कॅशची बॅग जिथे ठेवली होती त्याच जागी ही बांगडी मला सापडली. मिसेस कानिटकर, तुमचा निर्णय झालाय ना? भीती वाटते का कसली? हो. बर, हरकत नाही. आता माझ्या मागे म्हणा, मी यातून बाहेर पडणार आहे. मी ह्याच्यात अजिबात अडकून राहणार नाहीये. आणि ह्या सगळ्यासाठी जे काही करावं लागेल ते मी सगळं करेन. म्हणा माझ्या मागे. मी माझ्या जयंतला बरं करणार आहे. मला त्याच्याच बरोबर राहायचंय. पण मी माझ्या जयंतला बरं करणार आहे. बर, परत म्हणा. मी माझ्या जयंतला बरं करणार आहे. मी माझ्या जयंतला बरं करणार आहे. बर, पुन्हा म्हणा आणि म्हणत राहा. मी माझ्या जयंतला बरं करणार आहे. दॅट्स द स्पिरिट मिसेस कानिटकर. व्हेरी गुड मिसेस कानिटकर. हा आपण नवीन डोस वाढवतोय. ह्या औषधांचा डोस आपल्याला मिस्टर कानिटकरांसाठी लवकरात लवकर सुरू करावा लागणार आहे. आणि आपल्याला सतत ट्रॅक ठेवायचा आहे, जेणेकरून आपल्याला लक्षात येईल की आपली ट्रीटमेंट कुठे चालली आहे, थेरपीचा फायदा होतोय नाही होतोय. सो एकंदरीत आपल्याला आढावा घेता येईल. ओके डॉक्टर, पण याने काय होईल नक्की? काही नाही, सध्या तरी माइल्ड डोस आहेत. त्यांना शांत झोप लागेल, मानसिक त्रास कमी होईल. आणि त्यांच्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट चुकून माकून झालीच तर त्या गोष्टीशी ते शांतपणे डील करते, रिॲक्ट शांतपणे होते. समजतंय तुम्हाला? ओके, पण काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का मिसेस कानिटकर? डॉक्टर, हो, मला हा प्रश्न पडलाय की ही औषध आपण जयंतला द्यायची कशी? त्यांचं आत्ता ते डोळ्यांच्या औषधाचा डोस चालू असेल ना, त्याच्यात देऊन टाकू, त्याच्यात ऍड करूयात. डॉक्टर, तुम्हाला वाटतंय तितकं सोपं नाहीये हे.
जयंत ते ऑलरेडी त्याच्या गोळ्यांचा डोस लक्षात ठेवला असणार आहे. डोसमध्ये किती गोळ्या आहेत हे नक्की त्याने मोजून ठेवले असणार आहे. त्याला जरा सुद्धा शंका आली ना की या डोसमध्ये एक गोळी एक्स्ट्रा आहे, तर डॉक्टर तो नक्की आपल्यावर संशय घेईल. मिसेस कानेटकर, तुम्हाला लाडू बनवता येतात का हो? काय? लाडू बनवता येतात का? नाही, माझ्याकडे ना एक मस्त कल्पना आहे. आपण काय करूयात ना, मस्त स्पेशल लाडू बनवूयात त्यांच्यासाठी आणि त्या लाडूमध्ये ही औषधं मिक्स करून त्यांना देऊयात. असं वाटतंय? आयडिया खरं तर खूप चांगली आहे, पण डॉक्टर मला लाडू नाही बनवता येतो. डोंट वरी, मी बनवतो. मला येतात मस्त लाडू बनवता. थँक्यू सो मच डॉक्टर. इट्स ओके मिसेस कानेटकर, तसंही मी इथे शेफ म्हणूनच तर आलोय, हो की नाही? हा, तुम्ही फक्त मला जे काही पदार्थ लागतील लाडू बनवण्यासाठी तेवढे काढून द्या. तेवढीच तुमची मदत, बाकी सगळं मी करतो. चालेल. ग्रेट. कढई तर आपल्याकडे आहे. मिसेस कानेटकर, हे घ्या, आपले लाडू तयार झालेत. आता ह्यातला एक लाडू त्यांना दिवसा द्यायचा आणि एक लाडू रात्री द्यायचा. ओके? मी जयंतला बरं करणार आहे. काय ग नीलांबरी, ही बांगडी तुझी आहे? नीलांबरी, अगं बोल काहीतरी. गप्प का उभी आहेस? अगं निलंबरी, सगळं काय विचारतायत? तू अशी गप्प का बसलीस आणि अर्थ काय लावायचा त्याचा? नीलू, अगं बोल ना. अगं तुझी बांगडी तिथे कशी काय आली? अगं नीलू बोल ना. मला माफ करा, पण हे पैसे मीच चोरले होते. नीलांबरी, हा? जा, आत्ताच्या आता ती बॅग घेऊन ये. जा. या अवलक्षणेला वेटीस धरायला चांगलाच विषय मिळाला होता, पण या नीलांबरीने सगळा सत्यानाश केला. सिद्धिराज, अहो तुम्हाला कशी सापडली बांगडी? मॅडम, जिथे बॅग होती तिकडेच सापडली बांगडी. आणि तिथल्या टपरीवाल्यांनी मला हे सुद्धा सांगितलं की गाडे पाटलांच्या घरातून एक बाई आणली होती आणि तिनेच ती बॅग उचलली. लाज वाटली नाही घरात चोरी करायला? घरात काय कमी पडत होतं तेव्हा एवढी खालची पातळी वाटली? खरंच आहे, चोरी करून आपल्याच घराला भगदाड पाडणाऱ्या माझ्या घरात तारा नाही. नीलांबरी, आत्ताच्या बॅग भरायचं आणि चालायला लागायचं माहेरी तुझ्या.
आजी आजी मला मला माफ करा. मी काय सांगते ते एकदा तरी ऐकून घ्या प्लीज. हवं तर मी तुम्हा सगळ्यांच्या पाया पडते. आजी तुमच्या पाया पडते. माझं म्हणणं एकदा तरी ऐकून घ्या. मी असं का केलं मला समजून घ्या. आई तुम्ही तरी समजून घ्या. काय ऐकून घेऊ तुझं? अगं लाज नाही वाटली तुला स्वतःच्याच घरात चोरी करताना? तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती ग. आई असं नका ना म्हणू. मी हे का केलं एकदा तरी ऐकून घ्या प्लीज. एक मिनिट काकू, मला असं वाटतंय आपण वहिनी काय म्हणतात ते एकदा ऐकून घ्यायला हवं. अहो त्या आपल्या घरातल्या मोठ्या सूनबाई आहेत. त्यांनी काहीतरी कारण म्हणूनच हे सगळं केलं असेल ना. आपण ऐकून तरी घेऊया. नाही मलाही असंच वाटतंय. म्हणजे वहिनी आजवर तुम्ही असं कधीच काही केलं नाहीये. मग अचानक काय झालं असं? म्हणजे काही प्रॉब्लेम झालाय का दादा? काय हे पैसे मी माझ्यासाठी नाही यांच्यासाठी चोरले होते. यांनीच मला सांगितलं होतं ते पैसे चोरायला. अगं सिंचना, भांडणं होतीलच असा का विचार करतेस? भांडणं कशी होणार नाहीत याचा विचार करूया ना. आणि समजा झालंच छोटं मोठं भांडण तर आपण आपल्या बाजूने ते मिटवून टाकू. आई तुम्ही विसरताय का? मी या घरात भांडण मिटवण्यासाठी आलेली नाहीये. आणि काय झालं? मी घरात आल्या आल्या टोमणेच ऐकावे लागले ना मला यांचे. टोमणे कुठे मारले? अगं एका सेंट वरून छोटीशी गंमत केली तुझी, त्याचा तर राईचा पर्वतच बनवलास तू. बघितलं ताई? बघितलं? त्यांचे टोमणे अजूनही थांबत नाहीयेत. अजिबात नमतं घेत नाहीयेत या. नमतं? मी का घ्यायचं नमतं? गैरसमज तू करून घेतलाय आणि वर मलाच बोलतोय काय अजून. चाललंय? किती बडबड करताय? किती काव काव कान फिटले तुमची बडबड ऐकून. काय झालं? मग तुमच्या आईला सांगा, त्यांनीच विषय सुरू केलाय ना. काय हा दोर काढून टाकायला सांगतायत? अगं कारण काय काय आई बरी आहेस ना तू? अगं हा दोर बांधल्यापासून घरात जरा शांतता आहे. नको त्या माणसांची बडबड कमी झाली आहे. माइंड युअर लँग्वेज संतोष दादा. ए मी काय घाबरतो काय तुला? हा हे बघे, मी माझ्या भागात राहून बोलतोय. वाटेल ते बोलेन. तुझा काही संबंध नाही, कळलं ना? संतोष, बघितलं ताई, घराचे 2 भाग केले तरी पण मला यांचं ऐकावंच लागतंय. मग तुम्हीच सांगा आता कसं राहू मी इथे? जा निघून. बघितलं कोण बोलतंय? बघितलं? दुसऱ्यांकडे एक बोट दाखवताना उरलेली बोटं आपल्याकडेच असतात, याचं भान ठेव सिंचना. अगं वीणा तू तरी थांब. का? तुमच्या नवऱ्याला बोलले म्हणून तुम्हाला राग आला का? नेहमी तुम्हीच तर कचा भांडत असता ना त्याच्याशी. आता तोंड सांभाळून बोला तू. आमच्यातल्या भांडणांचा तुझ्याशी काही एक संबंध नाहीये. गप्पा बस जरा. हे ऐकून घेण्यापेक्षा ना मी दुसऱ्याच घरात शिफ्ट व्हायला हवं होतं. जानू, काय झालं जानू? तू आज हॅपी साऊंड करतेस. नुसतं हॅपी नाही, खूप जास्त हॅपी. कारण आज मी तुझ्यासाठी एक स्पेशल पदार्थ बनवलाय. जानू, आपल्याकडे शेफ आहे ना, मग शेफ असताना तू का केलंस? त्याचं काय झालं ना जयंत, म्हणजे मला आठवलं काय ना, मी लहान असताना मला काहीही झालं ना की माझी आई माझ्यासाठी घरगुती उपाय करायची. मग मला असं वाटलं की तुझ्यासाठीही मी असंच काहीतरी छान करावं, ज्याने माझा जयंत लवकरात लवकर बरा होईल. म्हणून मी तुझ्यासाठी हे पौष्टिक लाडू केलेत आणि यात खूप ड्रायफ्रुट्स पण टाकले. आणि कसं आहे ना,
गोळी घेताना पटकन पोटात काहीतरी जायला हवं ना, म्हणून हे लाडू आहेत. हे घे. माय स्वीट हार्ट, तू माझ्यासाठी किती करतेस. बरं आता हा लाडू खा. खातोयस ना? काय झालं जयंत? जानू, तू इतक्या प्रेमाने माझ्यासाठी लाडू बनवलेस, मग मी का नाही खाणार. हे घे. बट आफ्टर यू मॅन. अरे जयंत, असं काय करतोस? हे लाडू मी तुझ्यासाठी केले आहेत. तर आपण दोघांनी मिळून खायला नको का? ये ना. जयंत, त्याचं काय आहे ना, मी तुझी दृष्टी लवकर परत यावी म्हणून उपवास केलाय. त्यामुळे मी नाही खाऊ शकत. अरे खा. उपवास? तू मला सांगितलं का नाहीस? अरे तुला आवडलं नसतं ना, म्हणून नाही सांगितलं मी. बरं ठीक आहे, माझ्यासाठी उपवास केलायस ना, मग चालेल ना. आणि तसंही या लाडूमध्ये ड्रायफ्रुट्स आहेत ना, ते उपवासाला चालतात. हे घे का. अरे जयंत, माझा खूप कडक उपवास आहे. मी फक्त पाणी पिणार आहे, आज काहीच खाणार नाहीये. खा. काय नाही जानू, घे ना खा. जयंत ऐक ना, असं नको करूस ना. हे बघ, माझी श्रद्धा आहे खूप या सगळ्यावर, आणि मला खात्री आहे तुझी दृष्टी लवकर परत येईल. प्लीज मला हा उपवास सोडायला लावू नकोस ना जयंत. ठीक आहे. छान झालाय. थँक गॉड, जयंतने हा लाडू खाल्ला. आता लवकरच गोळ्यांचा परिणाम सुरू होईल आणि माझा जयंत लवकरच बरा होईल. सावकाश. जयंत, हे घे पाणी. आवडला ना लाडू? बरं, तू आता आराम करतोस का? सावकाश. हो. तस अधिराज, पिलांबरी बोलते ते खरं आहे का? हो पप्पा. ए काय चाललंय या घरात? काय चाललंय काय? स्वतःच्याच घरात चोऱ्या करायला हात शिवशिवतात तरी कसे? का तुम्ही सगळ्यांनी लाजा सोडून देऊन वागायचं ठरवलेलं आहे काही? अधिराजाने तू काय केलं ते? तुला काही करताना लाज नाही का वाटली? अरे तुला पैसे हवे होते तर माझ्याकडे मागायचेस ना, तू चोरी का केली? अरे बोल ना, गप्प का उभा आहेस? बोल. बोल अधिराज, तू का केलंस? ऍक्च्युली मी एका शेअरमध्ये पैसे गुंतवले होते, त्यात मला लॉस झाला.
म्हणून मला पैशांची गरज पडली. आता एवढे पैसे मला कोण देणार म्हणून मग मी चोरी केली. एकाही मुलावर तुम्हा दोघांची पकड राहिलेली नाहीये. हे सगळं आहे ना, हे सगळं जे चाललेलं आहे हे सगळं तुम्हा दोघांच्यामुळे चाललेलं आहे. हा, अरे तुम्हा दोघांची पण कसलीच पकड राहिलेली नाही यांच्यावरती. कसला म्हणून धाक राहिलेला नाहीये. तर असंच जर वागत राहिलेत ना तर गाडे पाटील घराण्याची राख रांगोळी होईल. आई ते सगळं नंतर ग. एक गोष्ट लक्षात ठेवा, ही गोष्ट घराच्या बाहेर जाता कामा नये. इलेक्शन आलंय आणि मला कोणत्याही प्रकारची रिस्क घ्यायची नाही. समजलं सगळ्यांना? त्याकडे तर मी नंतर बघतो. थांबा पप्पा, ही कॅश तुम्हाला मिळणार नाही. सिद्धू आधीच डोकं गरम आहे, आणखीन तापू नकोस. जोपर्यंत तुम्ही आणि आजी भावना मॅडमच्या माहेरी जाऊन श्रीनिवास काकांची माफी मागत नाही तोपर्यंत ही कॅश मी तुम्हाला देणार नाही. काय रे सिद्धू, अक्कल काय विकून आलेस तू? मी आणि त्या दळवींच्या घरात जाऊन माफी मागणार? हे, शक्य नाही हे माझ्यातून. ठीक आहे, मग ही बॅग सुद्धा विसरून जा तुम्ही. मी या कॅशचा वापर जनसेवेसाठी करेन. हे सिद्धू, एवढ्याशा गोष्टीचा भाऊ कशाला करतोयस? अरे इलेक्शन जवळ आलंय, मला ही रक्कम प्रचाराला वापरायची आहे. हे देऊन टाक. तसा तुमचा इलेक्शनचा प्रश्न आहे ना, तसाच श्रीनिवास काकांच्या रिस्पेक्टचा प्रश्न आहे. मी चोर म्हणालात ना संधी, मग माफी तर मागावी लागेल तुम्हाला. सिद्धू तू आई तू जरा थांब ग. हे बघ सिद्धू, आम्हाला सगळं मान्य आहे. गैरसमजामुळे श्रीनिवासरावांचा आमच्याकडून अपमान झाला. अरे आम्ही सुद्धा टेन्शन मध्ये होतो. एवढा सगळा पैसा चोरीला गेला म्हणजे. हे बघ सिद्धू, माझं ऐक. शांतपणे आपण यावर काहीतरी मार्ग काढू. अरे समजून घे, असं टोक नको गाठूस. अहो टोक तर तुम्ही गाठलंय, भर रस्त्यात त्यांचा अपमान करून. नाही मग भरपाई तर करावीच लागेल ना तुम्हाला. ते काही नाही, जोपर्यंत तुम्ही दोघं माफी मागत नाही ही बॅग तुम्हाला मिळणार नाही. ठीक आहे, मी माफी मागायला तयार आहे. पप्पा, तुम्ही एकट्याने माफी मागितलेली चालणार नाही. कसं आहे, अपमान तर तुम्ही आणि आजी दोघांनी मिळून केला होता ना. मग माफी सुद्धा तुम्हा दोघांना मागावी लागेल. ए सिद्धू, माझा स्वाभिमान या 5 कोटीपेक्षाही जास्त महत्वाचा आहे. तुला काय वाटलं रे? या 5 कोटी रुपयांसाठी मी माझा स्वाभिमान बाजूला ठेवून त्या दळवींची माफी मागायला जाऊ? एक लक्षात ठेव, हे 5 कोटी रुपये मी तुझ्यावर आणि या अवलक्षणेवरती ओवाळून कुठल्या तरी गरीबाला दान करून टाकेन, पण मी त्यांची माफी मागणार नाही म्हणजे नाही. समजलं? आणि माझ्या सासऱ्यांचा आणि भावना मॅडमच्या वडिलांचा मान या 5 कोटी रुपयांपेक्षा कितीतरी पटीने मोठा आहे.
त्यामुळे तुम्ही माफी मागितल्याशिवाय हे पैसे तुम्हाला मिळणार नाहीत. आई तू जरा समजून घे. ए तू गप्पा बाई संपत. मी माफी मागणार नाही म्हणजे नाही. खरंच दुसरा कुठला पर्याय नाही आपल्याला. इलेक्शन तोंडावर आलंय आणि प्रचार करायची गरज आहे. तुझ्यासमोर हात जोडतो, पाया पडतो. आपण माफी मागूया. हे बघ मम्मा म्हटल्यासारखं तू माझ्या हाताला हात लाव आणि नुसती उभी राहा. मी माफी मागायला तयार आहे त्यांच्याशी. सिद्धिराज हो कशाला ताणताय तुम्ही? आपण जाऊन बाबांची माफी मागूयात ना. नाही मॅडम, अपमान त्यांनी केलाय तर माफी सुद्धा तेच मागतील. आई तुझ्या पाया पडतो, तू ऐकून घे. हा सिद्धू आहे ना आपल्या ऐकल्यात नाही आता. खरंच समजून घे ना, माफी मागायला तयार हो. सिद्धू चल, आम्ही माफी मागायला तयार आहोत. अगं बाळा असं नको बोलूस ग. नाही आई, तिला वेगळं राहायचंय ना, राहूच द्या तिला वेगळं. तसंही या घरात आल्यापासून मी बघते, हिची कॉफी वेगळी, टूथपेस्ट वेगळं, खायची भांडी वेगळी, बाहेरनच काय जेवण मागवते. आपण जे काही वागतो बोलतो ना, हे हिच्या लेखी वाईटच आहे. बरोबर, अगदी बरोबर बोलते वीणा. आता माझी बायको शोभते. बघितलं आई, हे असं मला घरात कॉर्नर केलं जातं. काही कॉर्नर बिरनर नाही हा. मी जे बोलते ना ते बरोबरच बोलते. विना ग बाळा तू तरी शांत हो. नाही, तुम्ही मलाच शांत व्हायला सांगा. आणि ही वाटेल ते बोलत सुटेल मला, आणि मी नेहमी ऐकूनच घ्यायचं का? मग काय आता एकमेकींच्या उरावर बसून जीव घेणार आहात का एकमेकींचा? अहो, तिला सांगा ना मग हे. अरे बास रे, बास कर आता. मला वाटलं होतं माझं बोलणं तुम्ही समजून घ्याल, ऐकून घ्याल, पण माझंच चुकलं. तुमच्याकडनं नको ती अपेक्षा करून बसली. लक्ष्मी काय झालं ग? तू अशी का बसलीस? काही झालेलं नाही. आतापर्यंत घराचे 2 भाग करून हिचे पोट भरलं नाही तर ही सिंचना आता वेगळं घर करायला निघालीये. काय सिंचना? अगं हे काय? हरीश कुठे? आज काहीतरी काम करत बसलाय तो. हरीश, हरीश बाहेर या लवकर. काय बोल? काय म्हणून काय विचारतोयस? इकडे सिंचना वेगळं घर थाटायच्या गोष्टी करते. तुझं काय चाललंय आतमध्ये? त्यात काय नवीन आहे बाबा? हा अहो, ही भांडणं आता रोजची झाली आहे. ही भांडणं बघत बसण्यापेक्षा मी माझं काम करत होतो. अच्छा, हे तुला काम आहेत आणि आम्ही रिकाम तिकडे बसलोय. हा मग इथे भांडत कशाला बसताय तुम्ही? ए मी तुझ्याशी बोलतच नाही. हरीश तुझ्या बायकोला सांग. हे बघा, त्याला काही बोलायचं नाही. बोलायचं असेल तर माझ्याशी बोला. तुझ्याशी बोलायचंच नाही, मला सांगितलं ना एकदा. काय झालं? हे बघ सिद्धू, मी इथपर्यंतच येणार. मला या घराची पायरी सुद्धा चढायची मुळीच इच्छा नाही आहे. अरे ठीक आहे, मग मला सुद्धा पप्पांचे 5 कोटी देण्याची इच्छा नाही. अरे मी तुमच्या दोघांच्या पाया पडतो रे. 5 कोटी रुपये माझ्याकडून गायब झाले, याचं उत्तर वर काय देऊ मी? अगं आई, मी तुला एकदा सांगितलं ना संपत. आई तू हट्ट करू नकोस. पाणी नाका तोंडाची जायला आलंय. मी येणार नाही म्हणजे येणार नाही. चला चला परत घरी चला. ते 5 कोटी रुपये माझ्याकडनं गायब झालं असं सांगतो.
आणि माझ्या पदाचा मी राजीनामा देऊन टाकतो. मगच तुमच्या दोघांचे जीव शांत होतील. चला चल संपत. एक मिनिट सगळ्यात पहिले तर तू तिच्याशी नीट बोला दादा. नाही बाबा बघा ना कसा बोलतोय. असं काय चुकलं? अरे मी जे योग्य आहे तेच बोलतोय, मुद्देसूद बोलतोय. ही काय बडबडते ते बघ जरा. दादा हे बघ, खूप झाला दादा, बाद झालं तुझा आता. काय बोललोय मी खूप? हे बघ दादा, आहे ते मुद्देसूद बोलतोय, ही कशाला बडबडते.